नमस्कार मित्रांनो, मी सपना. तुम्ही बघतायत बातमी. तर मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात असं काय घडतंय की जुने सगळे अंदाज एका क्षणात कोलमडून पडलेत. एका बाजूला शरद पवार गटातले आमदार अस्वस्थ आहेत, तर दुसरीकडे जयंत पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचलेत. आणि तिसरीकडे सुप्रिया सुळेंचं एक वाक्य नव्या चर्चांना जन्म देऊन गेलंय. नेमकं प्रकरण काय आहे आणि या मागचं राजकारण खेळतंय तरी कोण? चला संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून बघूया, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आधी जरा मागे जाऊया. शरद पवारांची भूमिका गेली अनेक वर्ष एकदम स्पष्ट राहिलेली आहे. भाजपशी कुठल्याही परिस्थितीत जुळवून घ्यायचं नाही. 2019 मध्ये शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा पवारांनीच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडीची सत्ता उभी केली. 2023 मध्ये अजित पवारांनी बंड केलं, पक्षाचं चिन्हही गेलं, तरी शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर 2024च्या लोकसभेला तर इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा भाजप विरोधी चेहरा तेच होते आणि याचा फायदाही महाविकास आघाडीला झाला. राज्यसभेच्या वेळेही असंच झालं. उद्धव ठाकरेंच्या पक्षात नाराजी होती, तरी संजय राऊतांनी पवारांना पाठिंबा दिला. काँग्रेसनेही कधी आडकाठी घातली नाही. म्हणजे शरद पवार महाविकासाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर गेले. हे सगळं समीकरण अगदी स्वच्छ होतं. पण खरा गेम पुढे आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या म्हणजे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर आधी शरद पवार गटाच्या खासदारांनी विरोधी पक्षांसोबत उघड विरोध केला होता. पण आता सुप्रिया सुळे मीडियाशी बोलताना काय म्हणतात? जर केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या जागा 50% वाढवण्याचं आश्वासन पूर्ण केलं तर त्यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. सुळेंनी लगेच सारवासारवी केली. म्हणाल्या, पक्षाकडून अजून अधिकृत निर्णय झालेला नाही, पण तोपर्यंत उशीर झाला होता. एवढं एक वाक्य पुरेसं ठरलं नव्या चर्चांना हवा द्यायला. शरद पवार भाजपच्या जवळ जातायत का? एवढं एक वाक्य पुरेसं ठरलं नव्या चर्चांना हवा द्यायला की शरद पवार भाजपच्या जवळ जातायत का? आणि हे ऐकल्यावर तर बॉम्बच पडला. याच काळात आणखी एक बातमी बाहेर आली. जयंत पाटलांनी पवार गटाच्या तब्बल 9 आमदारांची गुप्त बैठक घेतली. बोललं जातंय या आमदारांनी एनडीए सोबत जाण्याचा आग्रह धरलाय आणि त्यासाठी पवारांवर दबावही टाकला जातोय. मंगळवारी रात्री तर जयंत पाटील थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला. आणि गंमत बघा, याच भेटीच्या वेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही तिथे हजर होते. हा योगायोग असेल का? राजकीय वर्तुळात तरी कोणी मानायला तयार नाही. पण थांबा, आणखी एक ट्विस्ट बाकी आहे. भाजपला यातून नेमकं मिळतं तरी काय? केंद्रात डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपला शरद पवार गटाच्या 8 खासदारांची गरज आहे, हे खरं आहे. पण राज्यातल्या सत्तेसाठी भाजपला पवारांच्या पाठिंब्याची तशी गरजच नाही. मग खरा खेळ कुठे आहे? जर पवार गटाचे आमदार खासदार पक्ष म्हणून नव्हे तर थेट भाजपमध्येच सामील झाले तर याचा सगळा राजकीय फायदा मिळेल कुणाला? मुख्यमंत्री फडणवीसांना. भाजपचं संख्याबळ वाढेल आणि एकनाथ शिंदेपेक्षा भाजप वरचढ ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते. आणि जर जयंत पाटील भाजपमध्ये आले तर त्यांना राज्यात अर्थमंत्र्यांसारखं मोठं पद मिळू शकतं. पण मग नुकसान होणार कोणाचं ते बघूया. या सगळ्या समीकरणात सगळ्यात मोठा फटका बसू शकतो तो शरद पवारांना. कारण त्यांच्याच पक्षातले नेते, आमदार, खासदार जर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडे गेले तर पवारांनी वर्षानुवर्षे उभी केलेली संघटना मोठा धक्का खाऊ शकते. तर मग खरं आहे तरी काय? जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही स्पष्ट सांगितलंय, अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या जे काही आहे ते फक्त तर्क आणि राजकीय वर्तुळातल्या चर्चा. पण एक प्रश्न मात्र शिल्लक राहतोय. भाजपकडे जाण्याची ही खेळी शरद पवार स्वतः खेळतायत का, की जयंत पाटील स्वतंत्रपणे वाट शोधतायत? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बातमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.